स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. वैभव नायकवडींचा राजीनामा कायदेशीररित्या मंजूर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. ज्येष्ठ नेते किरण नायकवडींचा इशारा. हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी 2 दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचे हे पाऊल आंदोलक आणि विरोधकांचे समाधान करू शकलेलं नाही. वैभव नायकवडी यांचा राजीनामा सर्व कायदेशीर निकषावर आधारित राहून जोपर्यंत रीतसर मंजूर होत नाही आणि त्याचे प्रोसिडिंग लिहिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा कडक इशारा ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांनी दिला. वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या 44 दिवसापासून सुरू असलेले हे ठिय्या आंदोलन आता थांबेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र किरण नायकवडी यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे वाळव्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झालं आहे. किरण नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर तीव्र शब्दात अविश्वास व्यक्त केला. वैभव नायकवडी यांनी गेल्या 20 वर्षात केवळ फसवाफसवी आणि शब्दांचा खेळ करून कारभार चालवला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. वैभव नायकवडी यांच्या कारस्थानी स्वभावामुळे त्यांनी केवळ राजीनामा दिला म्हणून त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता येणार नाही. जोपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत या राजीनाम्याची सत्यता गृहीत धरली जाणार नाही आणि म्हणूनच हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. वैभव नायकवडी यांनी गेल्या 2 दशकामध्ये कारखाना आणि इतर संलग्न संस्थांमध्ये अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार केला असून त्यांची कार्यपद्धती नेहमीच विश्वासघातकी राहिली असल्याची टीकाही किरण नायकवडी यांनी केली. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही. कारखान्याचे आजवर अनेक गाळप हंगाम झाले असले तरी आता येणाऱ्या आगामी गाळप हंगामापासून कारखान्याची एक नवी आणि पारदर्शक सुरुवात केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गाडी कारखाने नाव असली तर आत घालायची, स्वतःच्या नावावर असली तर तिकडे घ्यायची, या बरेच भानगडी यायच्या. इतकं करून सुद्धा राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यावर मग ते बँकेत जाऊन तिथं तोडफोड काय काम होतं. भैया गेल्यापासून मी बँकेत काम करतोय की, पण काय करतोय, मला फक्त इथे मोठा आरसा घेऊन दिला नाही. आरसा घेऊन दिला असता मोठा तर मी त्या कामगारांच्या दाड्या करत बसलो असतो. तिथं कामगारांची बोलवून मी काय सांगितलं तर ती तासाभरात मोडल्या आहे बघा. 1 तासाभरात दुसरंच काहीतरी सांगणार, ते कामगारांची अवस्था बिकट होणार. आता एवढीची जी तारा झाली आहे तीच तारा तशी तिकडं हेड ऑफिस बँकेचं इकडं आलं पाहिजे. त्यांचा मिवणा असला तरी चालतं, या मिवणाच कामावर येऊ दे. पण अगोदर तुम्हाला सगळ्यांची माहिती आहे, कोल्हापूरचे अधिकारी इथं होते, येऊन जाऊन करत होते चौगले साहेब. 7-8 10-10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे इथं येऊन जाऊन. तसंच त्यांच्या मिळण्यानं सुद्धा येऊन जाऊन काम करायचं आणि अजून एक इथं हेड ऑफिस इथं येऊ दे आणि मिळण्यानं इथं येऊन जाऊन काम करायचं. आम्ही राजीनामा कवा द्या म्हणतो या. राजीनामा देऊन संकट सुटत नाही. राजीनामा दिला तर ह्या मिळण्यांनी दोघांनी कुठेतरी दत्ताच्या खालचं घर बांधून द्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही आम्ही चुकी. नाही तर आता घरात बसून वैभव काय करू माहित आहे का, काही लोकांची ऊस घालू नका म्हणतात, काही वाहनवाल्याची तुम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणाल, काही अधिकाऱ्यांनी दुसरंच काहीतरी सांगल. ते बरोबरच आहे, विश्वास कुणावर ठेवू नका. तुमची संख्या इथं दिसली पाहिजे. तुमच्या जोरावर लढाई करायची आहे. तुम्हाला डोक्यात कुणाच्या दगड घाला म्हणत नाही मी, कुणाला काठी घाला म्हणत नाही. येतं नुसतं थोड्या वेळ बसायचं काम करा, कंटाळा करू नका आणि त्या जोरावर आपण सगळं पुढलं काम करायचं आहे.